नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। 20 नवंबर 2024 को एडवोकेट दादा साहेब वलथरे व आसाराम दिघोरे इनका संयुक्त जन्मदिन बहुत ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। एडवोकेट दादा साहेब वलथरे व आसाराम दिघोरे इनके जन्मदिन के अवसर पर उनके परिवारजन, कार्यालय स्टाफ एवं मित्रगण आदि विशेष रूप से उपस्थित रहे व सभी ने उन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट।
टक्कर में कोई नहीं है वलथरे साहब की टक्कर में। अरे साहेब या वयातही इतके यंग आणि जोशीले सारखी कामं करतात, तर हे आपल्यासारख्या यंग मुलाबाळांना म्हणा या सर्वांना ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे। ॲडव्होकेट दिघोरे साहेब आणि माझा हा संयुक्त आपण मेळावा घेतो, मोर्चा काढतो, परंतु वाढदिवस हे 2-3 वर्ष झाले संयुक्त होतात आणि याच कार्यालयामध्ये होतात। दिघोरे साहेबांचा जन्म 1952 आहे, 6 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहेत। म्हणजे तुम्ही माझा जन्म केव्हाचा आहे ते या वयामध्ये आपल्या सर्वांचं पदार्पण झालं पाहिजे असे मी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो। आज दिघोरे काकांचा 72वा वाढदिवस आणि आमच्या वडिलांचा 78वा वाढदिवस, या निमित्त त्यांना पुढील आयुष्याकरता मी शुभेच्छा देतो। या वयात त्यांनी जगणं म्हणजे एकदम सुव्यवस्थित असणं आमच्यासाठी गर्वाची बाब आहे। मी आता 50ला गेलो, पण आता माझे हातपाय म्हणजे दुखायला लागते, व्यायामाला जातो, पण तिथेच ग्राउंडवर चांगला राहतो, घरी आल्यावर पाय असं वाटतं का लंगडलं, म्हणजे लंगडात झालं होतं। आता यांनी जीवनाचं काही सांगितलं की यशस्वीचं, आता आम्ही ढिवर समाजाचे एकदम गरीब कुटुंबातले, आमचे आजोबा आमच्यासमोर पोहे बुरबुरे विकायला जात होते, आजीसोबत आम्ही कांडू लागत होतो, 4 चहापत्ती 10 पैशाचा साखर असं वगैरे परिस्थिती पाहिजे। तर त्यांनी किती दिवस उपाशी राहून काम केलं ह्या घटना आम्हाला लक्षात येते। आई होती, आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, आईने आधार दिला, आणि दिघोरे साहेबांचाही ऋणी आहो, कारण की त्यांना आलो आता त्यांनी जे आता विक्रांतला किंवा बाकी उपस्थितांना उदाहरण दिलं। आता त्यांची परिस्थिती, आई वडील त्यांचे मी स्वतः पाहिले आहे, आजी आजोबांना, काकांचं तर मला तेवढं माहीत नाही, पण तेही खेळातून आल्या, लाखनी सावलीवरून आल्या। तर मी त्यांच्या दोघांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि सर्वजण उपस्थित सर्व मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती।